सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा। एक 2-3 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे। आळंदीमधील सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्था, जी वारकरी शिक्षण संस्था आहे आणि जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आहे, अतिशय उत्कृष्ट असे कीर्तनकार त्या संस्थेमधून सतत घडत आलेले आहेत आणि आजही घडतात। तर जोग महाराज शिक्षण संस्थेने एक आचारसंहिता, एक नियमावली बनवली की जी कीर्तनकारांसाठी लागू आहे की एक आदर्श कीर्तनकार कसा असावा, त्यांनी स्वतःच्या कीर्तनाचा व्यवसाय करू नये, धंदा करू नये आणि त्यांनी कोणकोणत्या गोष्टीचं पालन करावं अशी एक नियमावलीच दिलेली आहे। आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते एक प्रतिज्ञापत्र म्हणून त्यांनी सार्वजनिक सुद्धा केलेलं आहे की या पद्धतीने प्रत्येक कीर्तनकाराने किंवा प्रत्येक संस्थेने ती लागू करावी आणि त्या पद्धतीने त्या कीर्तनकाराचं वर्तन असावं, जेणेकरून आत्ता जे आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांच्यावर ज्या पद्धतीने टीका झाली त्या पद्धतीने ह्या गोष्टी होणार नाहीत किंवा यापुढे कुठल्याही कीर्तनकारावर पुन्हा अशा पद्धतीने लोक टीका करणार नाहीत आणि या सगळ्या गोष्टींपासून म्हणजे निदान संस्थेमधले लोक तरी अलिप्त राहतील किंवा त्यांच्यावर टीका करता येईल, त्यांच्यावर बोट दाखवता येईल अशी वेळ येणार नाही। यासाठी ती नियमावली, ती प्रतिज्ञापत्र जे आहे ते सगळ्या संस्थांनी आपापल्या संस्थेमध्ये लागू करावा असा एक त्याचा उद्देश आहे, हेतू आहे। पण बंधू भगिनींनो, आजचा तसं जर झालं तर खूप चांगलं होईल, कारण जे काही आत्ता घडलेलं आहे का हे इंदोरीकर महाराजांच्या बाबतीत ते पुन्हा पुन्हा घडणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये जे कीर्तनकार आहेत त्यांना स्वतःला ते वाचल्यानंतर कुठंतरी विचार करावा असं वाटेल की खरोखरच मी या नियमांचं पालन करतो का। यासाठी सुद्धा ते नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। पण आपला जो आजचा मुद्दा आहे बंधू भगिनींनो, तो मला आज जो मुद्दा मांडायचा आहे तो असा आहे, तो बाल कीर्तनकारांच्या संबंधातला आहे। कारण आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अनेक बाल कीर्तनकार सध्या फिरत आहेत, म्हणजे अचानक त्यांचं सुद्धा पीक आलेलं आहे। आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक बाल कीर्तनकार फिरत आहेत। खरं तर एक 8, 10, 12 वर्षाचं लेकरू समोर जमलेल्या जनसमुदायाला जेव्हा ज्ञान देतं किंवा ते कशा पद्धतीचं असेल किंवा असायला पाहिजे, तुम्ही पहा जेव्हा एखादा कीर्तनकार, एखादा वक्ता बोलतो त्यावेळी त्याच्या मागे प्रचंड असा अभ्यास असतो, प्रचंड असं वाचन असतं, त्यानंतर त्याच्या आयुष्यातला अनुभव असतो, स्वतः तो जो काही जगलेला आहे तो सांगतो। कारण जेव्हा तुम्ही स्वतः ठेस खाता तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला ते अनुभव देऊ शकता। तर त्या पद्धतीने जर समजा लोकांना ज्ञान द्यायचं असेल तर ही लहान लहान मुलं काय सांगतात हे जर आपण ऐकलं तर अक्षरशः असं वाटतं की हे थांबायला पाहिजे। आता मी या ठिकाणी कुठल्याही कीर्तनकाराचं नाव घेणार नाही, म्हणजे बाल कीर्तनकाराचं, कुठल्याच बाल कीर्तनकाराचं मी नाव घेणार नाही, त्यानंतर कुठल्याही संस्थेला मला या ठिकाणी दोष द्यायचा नाही। पण हे जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते थांबलं पाहिजे का? कारण आपण पाहतो अनेक बाल कीर्तनकार जे आहेत ते इतर कीर्तनकारांना फक्त कॉपी करतात आणि त्या पद्धतीने ते व्यक्त होतात। जसं प्रति इंदोरीकर असं लिहिलं जातं, पहा बाल कीर्तनकाराची जर तारीख असेल तर तिथं त्या पोस्टरवर लिहिलेलं असतं हबप आणि त्यांचं नाव आणि मग खाली प्रति इंदोरीकर, आणि मग ते ज्या पद्धतीने इंदोरीकर महाराज मांड्या थोपटून कीर्तन करतात तसंच मांड्या थोपटू तो बाल कीर्तनकार त्या ठिकाणी कीर्तन करतो। मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला कुठंतरी अशीच नियमावली लागू पाहिजे, कारण वाटेल ते हे बाल कीर्तनकार जे आहेत ते बोलतात। एक व्हिडिओ असा आहे, मी जसं सांगितलं मी कोणाचंच नाव या ठिकाणी घेणार नाही, तुम्ही जर यूट्यूबला बाल कीर्तनकार टाईप केलं तर लगेच त्या सगळ्या रील्स येतात। एक बाल कीर्तनकार आहे जो म्हणतो की एका शाळेत एक गुरुजी होता आणि मग ते गुरुजीला विचारलं विद्यार्थ्यांनी तुमचा जन्म कधी झाला, आणि मग गुरुजी म्हणतात माझा जन्म रविवारी झाला। तर मग ते पोरगं इतकं बिलिंदर होतं आणि ते म्हणलं की हा गुरुजी तुम्ही खोटं बोलता, काय तर रविवारी सुट्टी असती, हा 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 हा। म्हणजे हा जो प्रकार आहे तो खरोखरच आपण काय ऐकतो, बोलणारा काय बोलतोय, लोक काय ऐकतायत, खरोखर प्रश्न पडतो की हे सगळं होतंय का। एक दुसरा जो बाल कीर्तनकार आहे तो तर असं बोलतो की एक जण होता, उन्हाळ्यात लग्न होतं, मग त्यानं पेला 20 ग्लास मठ्ठा। आता तुम्ही सांगा, मठ्ठा असा पदार्थ आहे की ते जास्तीत जास्त 2 ग्लास, त्यापेक्षा जास्त माणूस पिऊ शकत नाही। 20 ग्लास मठ्ठा पेला म्हणले त्यांनी, आणि मग घरी गेला आणि उभं राहिलं की गुडगुड गुडगुड गुड, आणि बसलं की भरभर भरभर भर, उभं राहिलं की गुडगुड गुडगुड। अरे म्हणजे
तुम्ही कुठं उभे आहात, तुम्ही त्या नामदेवरायांच्या पवित्र गादीवर उभे आहात, तुम्ही कीर्तनासाठी उभे आहात आणि तुम्ही हे सगळं काय लावलंय की बसलं की भरभर भरभर भर, म्हणजे तुम्ही तोंडातून आवाज कोणता काढताय, तुम्ही काय तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत आणि काय लोक ऐकतात आणि का ऐकत असतील, काय मजबुरी असेल ऐकणाऱ्याची, का हे सगळं सहन करतोय महाराष्ट्र, हा माझा प्रश्न आहे. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला कुठंतरी काहीतरी मर्यादा असली पाहिजे ना, काहीतरी बंधन असलं पाहिजे. एक 10च वर्षाचा कीर्तनकार आहे, तुम्हाला सांगते, तुम्ही जर नुसतं बाल कीर्तनकार आणि टाईप केलं तर त्या सगळ्या रील्स येतात. फक्त मी या ठिकाणी तुम्हाला ते दाखवू शकत नाही, कारण आपल्याला पण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवता येत नाही, पण तुम्ही ते बघा. आणि मग तो म्हणतो की पूर्वीच्या काळात, म्हणजे तो सांगतोय कीर्तनामध्ये असा प्रसंग, 10च वर्षाचं लेकरू आहे की पूर्वीच्या काळामध्ये एवढे लेकरं होत होते लोकांना, तेव्हा तुम्ही इंग्लिश मिडियम शाळा काढल्या नाही आणि आता जेव्हा लोकांना लेकरं होत नाहीत तर तुम्ही शाळांचा ऊत आला, गल्ली गल्लीत इंग्लिश मिडियम झाले, गल्ली गल्ली शाळा झाल्या आणि लेकरं तरी लोकांना कुठून आणायचे. बरं, लेकरू काय असं नाही की तुझी गाडी उभी कर इथं मी घरात जाऊन लेकरू घेऊन येतो. लेकरं व्हायला काय मेहनत घ्यावं लागते बाबा, लेकरं व्हायला काय त्रास घ्यावा लागतो, काय मेहनत करावं लागते लेकरू व्हायसाठी. हे कोण बोलायलंय? अगदी 10 वर्षाचं लेकरू. म्हणजे किती चिंतेचा विषय आहे, किती गंभीर विषय आहे. एक 10 वर्षाचं लेकरू सांगतंय की लेकरू होण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते. हे कोण सांगतंय? अगदी 10 वर्षाचं लेकरू सांगतंय. मग तुम्हाला वाटत नाही का हे कुठंतरी थांबलं पाहिजे? हे महाराष्ट्रातल्या इतर संस्था ज्या अशा पद्धतीचे बाल कीर्तनकार तयार करीत आहेत त्यांना वाटत नाही का हे चुकीचं आहे? याच्यावर कुणीतरी तर बोललं पाहिजे. कारण मी जेव्हा बघितलं अशाच पद्धतीने आमच्या गावात एक बाल कीर्तनकार आला होता, म्हणून मी ते बघत होते की नेमका हा कोण आहे. तेव्हा पाहिलं तर एवढे बाल कीर्तनकार आणि एवढे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत आहेत. अतिशय चिंतेचा विषय आहे. जर एवढे लहान लहान लेकरं आणि अशा पद्धतीनं जर कीर्तन करत असतील, ते अशा पद्धतीने अभंगाची सोडवणूक करत असतील की संडासमधून आवाज आला आणि भरभर आला आणि लेकरू व्हायसाठी काय करावं लागतं, खरोखर हा अतिशय चिंतेचा विषय आहे. यावर सगळ्याच संस्थांनी सगळ्यांनी यावर विचार केला पाहिजे आणि त्याला काहीतरी मर्यादा घालून दिली पाहिजे की जेव्हा तुम्ही कीर्तनाला जाणार आहात तर तुम्हाला या पद्धतीने विषय मांडला पाहिजे किंवा या पद्धतीने तुम्ही बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. अभंगाची सोडवणूक, कारण जेव्हा तुम्ही स्वतः कीर्तनकार म्हणून जाता त्यावेळी तुमच्या पायावर डोकं टेकवतात गावातले लोक, तर तुम्ही त्याच पद्धतीने तिथं व्यक्त झालं पाहिजे. तुमचा तेवढा अभ्यास असला पाहिजे. तुम्ही संतांचे चरित्र निदान सांगितलं पाहिजे, संतांच्या अभंगावर बोललं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, त्याच्यानंतर ते काय ते पुष्पा स्टाईल गिल करून ते बालकीर्तनकार आहेत. हो, म्हणजे आपण किती वाटोळं करतोय या वारकरी संप्रदायाचं, या कीर्तन परंपरेचं. मी अगोदरच्या सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ही जी कीर्तन परंपरा आहे त्याचं 90% वाटोळं झालेलं आहे आणि त्याला जबाबदार आपण स्वतः आहोत. पण हा जो मुद्दा आहे आज मी आजच्या व्हिडिओमध्ये मांडलेला, तो बाल कीर्तनकारांचा, तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा जशा पद्धतीने आता ही नियमावली जाहीर झालेली आहे तशा पद्धतीची आणखी एखादी नियमावली असावी आणि त्यामध्ये निदान बाल कीर्तनकार कसे असावेत, त्यामध्ये मुलींची सुद्धा म्हणजे कमी नाही, तिथे मुली मागे नाहीत, मुली सुद्धा आहेत त्यामध्ये. आणि त्या तर कशावर बोलतायत की आई होण्यात किती त्रास आहे, सासू होणं म्हणजे काय आहे आजकाल, मुलं कसे वागतात बायको आल्यावर वगैरे वगैरे सगळं काही, जसं काही त्या सगळं त्यातून म्हणजे ते खूप दूरचं आहे त्यांच्यासाठी. 70 वर्षाची 60 वर्षाच्या महिलेच्या वेदना त्या केवळ कशातून सांगतायत, दुसऱ्यांची कीर्तनं ऐकून. कारण मोठे कीर्तनकार जे त्यांच्या कीर्तनामध्ये बोलतात तेच त्या इकडं कॉपी करत आहेत हे सगळे, आणि हे अत्यंत वाईट आहे, हे अत्यंत घातक आहे कीर्तन परंपरेसाठी. कारण कुणावर टीका करावी एवढी मोठी मी नाहीच, पण निदान हे जे बाल कीर्तनकार आहेत तर यांनी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. आता लोक त्यांच्या तारखा का घेतात तर तुम्हाला सांगते, केवळ हसणे आणि हसवणे हा एकच उद्देश आहे. तुम्ही पहा, चांगल्या ठिकाणी कुणीच अशा मुलांना किंवा अशा कीर्तनकारांना बोलवणारच नाही ज्यांच्या ठाई काही अनुभव नाही, ज्यांच्या ठाई काही वाचन नाही, ज्यांच्या ठाई कुठलाही विचार नाही, संतांचा आचरण नाही, कुठल्याही पद्धतीचं. आपण पाहतो की जिथं जाती
जातील ते, किंवा स्वतः अगोदर ॲड करायची, मी या गावामध्ये येणार आहे आणि मग तुम्ही प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी या वगैरे स्वतःची ॲड करायची आणि मग त्यातून प्रसिद्ध व्हायचं वगैरे आणि त्यातून तारखा मिळवायच्या. तर हे अत्यंत घातक आहे, हे अत्यंत चुकीचं आहे, हे होऊच नये. आणि या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी पुन्हा एकदा बोलते की हे जे बाल कीर्तनकार आहेत यांच्यावर काहीतरी मर्यादा असायला पाहिजे, पण ती कुणी आणावी हा मात्र प्रश्न आहे. तर निश्चितच आपण सर्वांनी मिळून यावर व्यक्त झालं पाहिजे. सगळ्यांनी आपापलं मत कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि ज्या संस्थेचे ही मुलं आहेत त्या संस्था चालकांनी मात्र निश्चित यावर विचार करावा, कारण महाराष्ट्रामध्ये सुजाण श्रोता जो आहे तो आजही आहे आणि तो या सगळ्या गोष्टींचा निश्चित विचार करतो. याचा त्या संस्था चालकांनी विचार करायला हवा. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.